नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय देवीच्या दर्शनासाठी, पण थोडं हटके स्टाईलमध्ये. सकाळी सकाळी कडक प्लॅन ठरला. चला माहूरला. बॅग भरली, पेट्रोल भरलं आणि डोकं भरलं बहिणीच्या बडबडीने. बाबांनी गाडी चालवली आणि आम्ही मागे बसून GPS पेक्षा जास्त सूचना दिल्या. तर 1.5 तास प्रवास करून आम्ही फायनली माहूरमध्ये पोहोचलेलो आहोत. तिथे गेल्यानंतर आम्ही स्वतःला बघितलं, मेकअप केलं आणि नंतरच आतमध्ये शिरलो. बघतो तर काय, तिथे आमचं स्वागत आमच्या पूर्वजांनी केलं. ते तर जाऊच द्या, पायऱ्या चढताना बहीण म्हणते मी चालतंय पण माझं शरीर नाही. थोडी खरेदी झाली, म्हणजे थोडं बजेट आणि भरपूर पसारा. मग शेवटी दर्शन झालं. बाहेर पडताच बघितलं ते हे बंदर माझ्या बहिणीचीच वाट पाहत होते. नंतर आम्ही महादेवांचं दर्शन केलं, पूजा केली आणि तिथे बघतो तर काय, चक्क बंदर हा वरती बसून पहेरा देत होता. देवीचं दर्शन झालं आणि मनात फक्त एकच गोष्ट, प्रसाद कुठे आहे. तर आम्ही प्रसादाच्या शोधात निघालो. प्रसाद म्हणजे मोक्ष, पण बहिणीला वाटते की तो डेझर्ट होता. प्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या मंदिराकडे आणि तिथे बघतो तर काय, जगातील सगळ्यात मोठा ओम तिथे पोहोचताच पाऊस चालू झाला आणि हळूहळू एक पायरी चढल्यानंतर आम्ही फायनली मंदिरात पोहोचलो. तिथे बघतो तर काय, अगदी जणू सोन्यासारखं मंदिर असं वाटलं. दर्शन झालं आणि बाहेर पडताच बघितलं तर काय, सगळे मंदिर निसर्गाचा असा आनंद. इतकं सगळं होऊन परतीच्या वेळी पाऊस म्हणाला थांबा रे थांबा, आम्ही पण येतो. आम्ही आणि हा माकड सुद्धा ओलेचंब होऊन मंदिरातच बसतो आणि आमची अशी अवस्था बघून हा मुलगा पण हसायला लागला. अखेर आम्ही घराकडे परत. व्हिडिओ आवडला? मग थांबू नका, आमचा फुल ब्लॉग पाहायला चॅनलवर नक्की भेट द्या.